नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक इंदिरानगर पोलिसांनी वडाळा गावातील बेकायदेशीर गोमांस विक्री आणि वाहतुकीवर मोठी कारवाई करत 6 जणांना अटक केली आहे। पोलिसांनी छापा टाकून तब्बल 15 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं वडाळा गावातील सादिक नगर परिसरातील एका पत्र्याच्या घरात सापळा रचून छापा टाकला। पोलीस अंमलदार सौरभ माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई झाली आहे। या कारवाईत नासिर शेख, अब्दुल करेश, सईद कुरेशी, हसनैन कुरेशी, अफरून कुरेशी आणि रहीम कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 2 इनोव्हा कार, 7 दुचाकी आणि अंदाजे 200 किलो गोमांस असं एकूण 15,90,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाणे करत आहे। आज रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर या ठिकाणी दुपारी 12:15च्या दरम्यान वडाळा गाव साठेनगरकडे जाणाऱ्या रोड लगत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री करत असताना आणि त्याची वाहतूक करत असताना मिळून आल्यामुळे रेड छापा कारवाई केलेली आहे। त्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 219/2025 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 क 9 अ सह भारतीय न्याय संहिता कलम 271-325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे एकूण 200 किलो मांस हे जप्त करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी वाहतुकीकरता वापरण्यात आलेल्या 2 इनोव्हा वाहने, 4 चाकी वाहने तसेच 7 दुचाकी वाहने ही सुद्धा या सापळा कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। आरोपी नासिर कयूम शेख, वय 40 वर्ष, राहणार कसाईवाडा वडाळा नाका, अब्दुल रहीम कुरेशी, वय 37 वर्ष, राहणार कसाईवाडा वडाळा नाका नाशिक, सईद मजीद कुरेशी, वय 35 वर्ष, राहणार नागसेन नगर वडाळा नाका, हुसेन अफरोज कुरेशी, वय 19 वर्ष, कादरी मस्जिद जवळ बागवानपुरा, अफरोज बिस्मिल्ला कुरेशी, वय 51 वर्ष, कादरी मस्जिद जवळ बागवानपुरा नाशिक, रहीम अब्दुल कुरेशी, वय 58 वर्ष, श्रमिक नगर गंजमाळ या आरोपितांना या घटनास्थळावरून छापा कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यापैकी आरोपी नासिर कयूम शेख यावर यापूर्वीच अशा प्रकारे गोवंश वाहतूक करण्याचे तसेच कत्तलीसाठी जनावर वाहतुकीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। तसेच नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी येथे एक भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।